सातारा जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या. सेट्रीस संस्थेच्या माध्यमातून वृक्ष लागवडीची चळवळ उभी करणारे खटाव तालुक्यातील वरुड येथील चैतन्य जोशी यांच्या संपूर्ण टीमचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य प्रवक्ते माननीय अनिल पवार यांनी केला सत्कार. पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील साडा दाडोली येथे क वर्ग पर्यटन स्थळ तीर्थक्षेत्र परिसर सुशोभीकरणाचे मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन. मान तालुक्यातील मसवड येथे आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते नमो चषक क्रिकेट स्पर्धेचे करण्यात आले उद्घाटन. आदिवासी बांधवांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणार भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी आदिवासी बांधवांची भेट घेऊन दिले आश्वासन. फलटण शहरात अवैधरित्या सुरू असलेला गुटखा बंद करण्याची सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार यांनी केली मागणी. पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे शिवशंभू सहकारी दूध उत्पादन संघाची उत्पादने वेळेत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नव्या गाडीचे कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात जावली तालुक्यातील ओझरे प्राथमिक शाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक. शाळेला मिळाले 11 लाखाचे बक्षीस. सातारा शहरातील शिवतीर्थ येथून भाजपची रन फॉर नेशन दौड. साताऱ्यात राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जयंती सप्ताहाचे करण्यात आले आयोजन. जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांनी दिली माहिती. वाई तालुक्यातील सोनगीरवाडी येथील शेतकऱ्याची 2,40,000 रुपयाची फसवणूक. म्हशी खरेदी प्रकरणी करण्यात आली फसवणूक. वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. वाई तालुक्यातील सुलतानपूर येथील किचक टेकडीवरील उत्खनन करणाऱ्यावर कारवाई करा. वाई प्रांताधिकारी यांच्याकडे बहुजन समाज पार्टीची मागणी. पाटण तालुक्यातील दाहिटी येथे पतीने केला पत्नीचा खून. खुनामागचे कारण अस्पष्ट. धोम धरणाचे पाणी शेतीला मिळावे या मागणीसाठी वाई तालुक्यातील पूर्व भागातील 30 गावांचा वाई तहसील कार्यालयावर मोर्चा. वाई तालुक्यातील पाचवड येथे एका हॉटेलच्या मॅनेजरला कामगारांनी केली मारहाण. भुईंज पोलीस ठाण्यात मारहाणीची नोंद. सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ल्याला लागलेल्या वणव्यात वृक्ष संपदा जळून खाक. लोकनियुक्त नगराध्यक्ष श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त सातारा शहरातील आयुर्वेदिक गार्डन येथे करण्यात आले अभिवादन. लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या सातारा शहरातील पोईनाका येथील स्मारकाच्या कामाचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन. वाई तालुक्यातील वेळे येथून कर्नाटक पोलिसांच्या ताब्यातून आरोपी पळाला. कत्तलाच्या उद्देशाने आणलेल्या 2 जर्सी गायींची फलटण कुरेशीनगर मंगळवार पेठ येथून पोलिसांनी केली सुटका. फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. महाबळेश्वर अर्बन बँक निवडणुकीत राजेश कुंभारदरे यांच्यासह 13 उमेदवार विजयी. सातारा जिल्हा परिषदचा 2024-25चा 41,99,00,000 रुपयाचा अर्थसंकल्प मंजूर. मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराजन यांनी दिली माहिती. कोरेगाव तालुक्यात निर्गुण खून करून पसार झालेल्या अज्ञात आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने केली 17 दिवसानंतर अटक. सातारा शहरातील एसटी स्टँड परिसरात कापड व्यापाऱ्याला खंडणी मागणाऱ्या 3घांची सातारा शहर पोलिसांनी एसटी स्टँड परिसरातून काढली. सातारा तालुक्यातील भाटमळी सोसायटीवर
अजिंक्य पॅनेलच्या सदस्यांनी आमदार शिवेंद्रजी भोसले यांची सुरुची येथे घेतली भेट. महाबळेश्वर श्री 2024चा पंचाक्षरी लोणार ठरला मानकरी. सातारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना. दुचाकीचे नियंत्रण सुटून भरधाव कार दुभाजकाला धडकली. सातारा तालुक्यातील कासजवळ अपघात. साताऱ्यातील 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू. साताऱ्याहून कासकडे कारमधून फिरण्यासाठी जात असताना कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार दुभाजकाला जोरदार धडकली. या अपघातामध्ये 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी. हा अपघात सोमवार 4 मार्च रोजी आज सकाळी झाला. साताऱ्यातील 5 तरुण कारने कासला फिरण्यासाठी जात होते. कास येथील वुड्स रिसॉर्टजवळ हे तरुण पोचले असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे कार दुभाजकाला जाऊन जोरदार धडकली. हा अपघात गाडीतील एक तरुण उडून रस्त्यावर फेकला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये जखमी 3घांना काही नागरिकांनी तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. एका तरुणाचे डोके डांबरी रस्त्यावर आपटल्याने त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. यामुळे सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. हा अपघात अतिवेगामुळे झाला असल्याचे समोर येत आहे. या अपघातामध्ये अरहान फैजल शेख राहणार गुरुवारपेठ सातारा व सोहेल अन्सारी राहणार बुधवारपेठ सातारा यांचा जागीच मृत्यू